च्या सुंदर गावामध्ये दिव्य प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहोत। भगवंताची कथा ही व्यथत्व दूर करणारी आहे। संसारामध्ये तापलेल्या तापिष्ट जीवांना परम शांती प्रदान करून देणारी ही कथा आहे। अनेक ऋषीमुनींनी आपल्या प्रपंचाचा त्याग करून प्रभूच्या चरित्ररूपी प्रपंचाचा विचार केला। तो विचार करण्याची संधी आपल्याला प्राप्त होते, हे आपलं परम भाग्य आहे। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै। अनेक जन्माचं पुण्य ज्यावेळेस एकत्रित येतं तेव्हा आपल्याला ही कथा ऐकायला मिळते, मला ती सांगायला मिळते। बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची। येणे पंथे माझे चालिले पाऊले, दर्शन झाले संतापाई। अवीट मधुर गोड सुरस नित्य नूतन अशी ही दिव्य भागवतजीची कथा आहे। पावन अशा नैमिषारण्यामध्ये शमनकादिक ऋषींना सूतजी महाराज, उग्रश्रवा नावाची सूतजी हे दिव्य भागवताची कथा सांगतायत। कालच्या कथेचा विचार आपल्याला करत असताना असा केला होता की भागवतजीचा महिमा आपण प्रगट करून सांगितला। एखादी वस्तू, एखादा पदार्थ, एखादी व्यक्ती जवळ असून उपयोगाची नाही, तर ती वस्तू कळाली पाहिजे, व्यक्ती कळाली पाहिजे, पदार्थ कळाला पाहिजे। वस्तू जवळ आहे पण उपयोग माहीत नाही, काय कामाची, तिचं महत्त्व अगोदर कळालं पाहिजे, जाणल्या गेलं पाहिजे। ज्ञानोबाराय म्हणतात, आढळला चिंतामणी पायी लोटी आंधळेपणे। एखाद्या माणसाला चिंतापणी सापडावं, त्याच्यावर पाय देऊन त्या माणसाने पुढे निघून जावं। दगड समळून मेंढीच्या गळ्यामध्ये बांधावा, का बरं? माहीत नाही उपयोग, त्याचं महत्त्व माहीत नाही, त्याचा महिमा माहीत नाही। एखादी व्यक्ती आपल्या जवळ असावी पण ती व्यक्तीचं महत्त्व काय हे आपल्याला माहीत नसावं। इंदूर नावाचं गाव आहे, त्या इंदूर नावाच्या गावामध्ये एका बाबाचं कीर्तन होणार होतं। बाबा प्रसिद्ध होते, ब्रह्मांड भारतामध्ये त्यांचा महिमा पोहोचला होता। त्या बाबांच्या कीर्तनाला या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित राहणार होते। लोक पंतप्रधानाला बघण्याकरता, बाबाचं कीर्तन ऐकण्याकरता खूप गर्दी केली। गावाचं नाव आहे इंदूर। एवढी गर्दी झाली काय सांगू तुम्हाला। कीर्तनाची वेळेच्या अगोदर माणसं 10-10, 12-12 तास अगोदर येऊन बसलेले होते। आणि ज्या बाबाचं कीर्तन होतं ते बाबा एका बोळीमध्ये भिक्षा मागत होते। ती माताजी कुलूप लावत होती, कडी घातलेली होती, आता कुलूप लावणार, एवढ्यात आवाज झाला, हे मा भिक्षा वाढ माय। आवाज जसा बाईच्या कानावर पडला, तिने मागे बघितलं, बाबांनी परत आवाज दिला, हे मा खूप भूक लागली मा, भिक्षा वाढ ना। आता ती माताजी त्या बाबाकडे पाहत होती, राग आला होता। 2-3दा त्याने म्हटलं भिक्षा वाढ, भिक्षा वाढ, आणि मग कडाडली, तुला लाज नाही वाटत? माझ्या घरी भिक्षा मागायला आला, तुला लाज नाही वाटत? तुला माहित आहे आमच्या गावामध्ये फार मोठ्या बाबांचं कीर्तन होणार आहे, आणि त्यांच्या कीर्तनाकरता या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हजर राहणार आहे। गर्दी झालेली आहे, मी जर तुला भाकरी वाढत बसली तर मला जागाच मिळणार नाही। कचाकच मंडप भरलेला आहे, कचाकच भरलेला आहे, मुंगी शिरायला जागा नाही, जा पळ निघ इथून। बाबा पळाले नाही, बाबा थांबले। एका हातामध्ये गाडगं होतं, एका हातामध्ये खराटा होता, अंगावर चिंध्याचे कपडे गुंडाळलेला तो महात्मा होता। आवाज दिला, मा जोपर्यंत तू भाकर देणार नाही ना मा, तोपर्यंत तो बाबा कीर्तनच करणार नाही। पुन्हा राग आला तिला, ती बाई म्हणायला लागली, का हो हे भिकाऱ्या, मी तुला भाकर देण्याचा आणि तो बाबा कीर्तन न करण्याचा काय संबंध आहे? म्हणे आहे ना मा संबंध।
ज्या बाबाचं कीर्तन ऐकण्याकरता या देशाचा पहिलं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हजर राहणार आहे, ज्या बाबाकरता गर्दी जमलेली आहे, तो बाबा तुझ्या दारामध्ये भिक्षा मागतो मा. जोपर्यंत तू देणार नाही ना, तो बाबा कीर्तनच करणार नाही. कारण तो बाबा दुसरा तिसरा नसून तो बाबा म्हणजे मीच आहे. बाई चकाकली, कडी हातात होती, कुलूप हातात होतं, कुलूप फेकलं, कडी उघडली, दरवाजा उघडला. बस खाली. दरवाजा उघडला, आत गेली, भाकरी आणली. नुसती भाकरी आणली नाही, ताटामध्ये भाकरी आणली. जे जे तिने पदार्थ केले होते ते सगळे पदार्थ आणले. बाबाला आसन दिलं. आसन दिल्यानंतर बाबाच्या पुढे ताट वाढलं, डोळ्यात पाणी आलं आणि बाबाच्या पायावर मुंडकं ठेवलं. महाराज, मी ओळखलं नाही हो तुम्हाला. मी जर तुम्हाला ओळखलं असतं तर मी तुम्हाला भिकारी म्हटलं नसतं, मी तुम्हाला काही टाकून बोलली नसते. बाबा माफ करा बाबा. दोन्ही कान धरले, उठा बशा काढू लागले. बाबा म्हटले नाही, तुझी काही चूक नाही, कारण तुला 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 मी पहिल्यांदाच दिसलो, माझा परिचय तुला नव्हता. आशीर्वाद दिला बाबांनी. हे असं का घडलं त्याचं कारण आहे. बाबाचा जर परिचय असता तर तिने अगोदर भाकरी आणली असते. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय असे म्हटले असते, पण ती काहीच म्हटली नाही. शिव्या द्यायला लागली आणि आता मात्र सत्कार करते. त्याचं कारण आहे की बाबाचा परिचय झालेला आहे. अमरावती जिल्ह्यातलं ते गाव आहे बाबांचं. एखादी वस्तू जवळ असून उपयोगाची नाही, ती कळली पाहिजे. एखादी व्यक्ती जवळ असून उपयोगाची नाही तर ती कळली पाहिजे. एखादा पदार्थ जवळ असून उपयोगाचा नाही तर तो कळला पाहिजे. व्यक्ती असू द्या, वस्तू असू द्या, नाहीतर पदार्थ असू द्या, त्याचा महिमा कळाला पाहिजे. पंढरपूरचा महिमा आहे, संतांचा महिमा आहे, चंद्रभागेचा महिमा आहे, पुंडलिकाचा महिमा आहे, पंढरी पंढरी म्हणण्याचा महिमा आहे, ज्ञानेश्वरीचा महिमा आहे. वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. नुसतं वाचलं तरी जनाबाई म्हणते मी त्याच्या पायाला हात लावते. का बरं जनाबाई? म्हणे भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. नावा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. ग्रंथामध्ये ग्रंथ श्रेष्ठ आहे. सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगितलं आणि मग महिमा कळाला. म्हणे महाराज आम्हाला वाचता येत नाही. मग एक काम करा, नुसते बोटं फिरवा. ओव्यावरून नुसतं बोटं फिरवले तरी ज्ञानोबाराय करुणा करतात, कारण ते करुणा कर आहे. ज्ञानोबाराय कृपा करतात, कारण ते कृपा सिंधू आहे. ज्ञानोबाराय दया करतात, कारण ते दया सिंधू आहे. ज्ञानेश्वरी महाराष्ट्रात जन्माला आली, पण ज्ञानेश्वरी आपण मांडीवर घेतली नाही. ज्ञानेश्वरीचं वाचन केलं नाही का? आपल्याला महिमा माहीत नाही. एखाद्याने महिमा सांगितला, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी स्वमुखे आपण सांगितो शिवशिकिता प्रश्न अर्जुनेची. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळकायचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडुनी आणि दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. महाराज आम्हाला कळत नाही, ज्ञानेश्वरी वाचता ओव्या समजत नाही, मोठ्या मोठ्याला समजत नाही, तुला समजायला काय नाही समजत. मग काय करावं? सेवा करावी. कशी सेवा करावी, कशी वाचावी? भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. बरं वाचली महाराज, भाव धरला, वाचली, काय होईल त्याने? कृपा करी हरी तयावरी. भगवान कृपा करतात. एक सांगू तुम्हाला, तो मिळणं निराळं आणि त्याची कृपा प्राप्त होणं निराळं. त्याच्या कृपेमध्ये दिव्य सामर्थ्य आहे. आपल्याला कथा येणार आहे ती. सुदाम देवाच्या कपाळावर विधीनं लिहिलं होतं. काय हो मावशी? सुदाम देवाच्या कपाळावर तुम्ही कथा ऐकायला आले ना, तर मग कथाच ऐका. सुदाम देवाच्या कपाळावर लिहिलेलं होतं, सुदाम्याच्या कपाळी लिहिले होते विधीने भिकच मागावे. सुदाम्याच्या कपाळी लिहिले देवाने भिक न मागावे. सुदाम देवाच्या कपाळावर असं लिहिलं होतं, श्री. श्री म्हणजे लक्ष्मी आणि क्षय म्हणजे विनाश. श्री क्षय
लक्ष्मीचा विनाश भगवंताने उलटे शब्द केले, अक्षश्री केला. यक्ष शब्द पुढे घेतला आणि श्री शब्द बाजूला घेतला. तिलक लावल्याचं निमित्त केलं धनवान. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोळी घेऊन त्याची भेट लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. कृपेत सामर्थ्य आहे. सुदाम देवावर कृपा भगवंतानी केली. तो आणि त्याची कृपा. ज्ञानेश्वरी वाचल्याचं फळ काय? कृपा करी हरी तयावरी. जो ज्ञानेश्वरीचं पठन करतो त्याच्यावर भगवंताची कृपा होते, कृपा होते. हे ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. खूप सांगता येण्यासारखं आहे. लिहिलेलं भरपूर आहे साधू संतांनी. चोखोबारायांनी लिहिलं, नामदेव रायांनी लिहिलं, सेना महाराजांनी लिहिलं. असा कोण संत आहे महाराष्ट्रातला की त्यांनी ज्ञानेश्वरीचा महिमा सांगितला नाही? मग एकदा महिमा कळाला की मग माणूस ज्ञानेश्वरी सोडणार नाही. पण महिमा कळणं फार महत्वाचं आहे. म्हणून अगोदर महिमा प्रगट केला. महिमा 18 पुराणापैकी 2 पुराणामध्ये भागवतजीचा महिमा आलेला आहे. या ग्रंथाचा, ज्याचा आपण 7 दिवस सेवा करणार आहोत. स्कंद पुराणामध्ये आणि पद्म पुराणामध्ये भागवतजीचा महिमा आला. पहिले 6 अध्याय आणि नंतरचे 4 अध्याय असे एकंदरीत 10 अध्यायामध्ये भागवतजीचा महिमा आला. आणि कालपासून आपण भागवतजीचा महिमा बघू लागलो. नारदजी हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुवंदनम एवं आदिषु तीर्थेषु भ्रममान इतस्तत. नारदजी फिरत होते. फिरता फिरता यमुनेच्या वाळवंटावर गेले. तिथे त्यांना रडणारी एक माताजी बघितली. 2 खाली पडलेले पुरुष बघितले. माताजीला विचारलं का रडते. तिनं सगळे दुःखाची कहाणी सांगितली. उत्पन्ना द्रविड साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गतः. जीर्णताम गता. मी गुजरातमध्ये गेले, जीर्ण झाले बाबा सांगा. आणि मी वृंदावनात आले. वृंदावन पुनः प्राप्य नवीनेव स्वरूपिने. मला चांगलं स्वरूप अगरबत्ती काय अगरबत्ती खाली ठेवा. वृंदावन पुनः प्राप्य. मी वृंदावनामध्ये आली आणि वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर मला तरुण अवस्था प्राप्त झाली. मात्र माझे ज्ञान आणि वैराग्य नावाचे 2 मुलं खाली निपचत पडले. काय करू बाबा? नारदजींनी एका क्षणात तिथं दुःख जाणलं. कारण कलियुग आलेलं आहे आणि कलियुगामध्ये अधर्माची आणि कलीची मैत्री आहे. कलियुगाची मैत्री अधर्मासोबत आहे, धर्मासोबत नाही. मग या दोघांची घट्ट मैत्री झाल्यामुळे कोणी ज्ञानाला विचारेना गेलं, कोणी वैराग्याला विचाराना गेलं, कोणी भक्तीला विचारणा गेलं. त्याच्यामुळे ज्ञान जर्जर झालं आणि वैराग्य निपचित खाली पडलं. कोण कलियुगामध्ये धर्माचा विचार करणार आहे? कोण भगवत प्राप्तीची विचार करणार आहे? कोण भक्तीचा अंगीकार करणार आहे? कोण करणार आहे? ज्याच्यावर खरी कृपा आहे भगवंताची तोच या कलियुगामध्ये भक्ती करू शकतो. त्यालाच पंडित म्हणावं की या घोर कलियुगामध्ये ज्याची बुद्धी शाबित आहे, चांगली आहे, अजून त्याचे पाय निसटलेले नाही, अजून तो या कलीच्या प्रभावामध्ये आला नाही, अधर्म करत नाही, अधर्म करत नाही, त्याच्यावर खरी भगवंताची कृपा आहे. त्यालाच पंडित म्हटलं पाहिजे, त्यालाच ज्ञानी म्हटलं पाहिजे. एवढ्या घोर भयंकर कलियुगामध्ये त्याची नीती टिकून आहे. उपाय केला नारदजीने. वेद वेदांत घोषश्च गीता पाठैर मुहुर्मुहुः. पुन्हा पुन्हा गीतेचा पाठ केला. वेद म्हटलं, उपनिषद तिथं म्हटले, काही फायदा झाला नाही. ज्ञानही उठलं नाही, वैराग्य उठलं नाही. नारदजीने प्रतिज्ञा केली, मी यांना उठवल्याशिवाय राहणार नाही. साधू संतांना विचारलं, कोणी सांगत नव्हते. एवढ्या मोठ्या नारदासारख्या महान आत्म्याने विचारावं, ब्रह्मर्षी देवर्षी यांनी विचारावं, काय करू काय करू. नारदजीने विचार केला आणि मग नारदजी बद्रिकाश्रमापर्यंत गेले. बद्रिकाश्रमात गेल्यानंतर सनकादिकांची भेट झाली. सनकादिकाने आवाज दिला, कथम ब्रह्मण दीनमुख कुतश्चिंता तुरो भवान त्वरितम गम्यते कुत्र कुतश्चा गमनम तवम इदानीम शून्यचित्तोषी गतवित्तो यथा जनः तवेद मुक्त संगस्य नोचितम वद कारणम. कचरू महाराज
वद कारणम, सांगा नारदजी तुमचा चेहरा खाली का पडलेला आहे, डोळे खोल का गेलेले आहे, गाल का बसलेले आहे, नाराज का झालेले आहे, काय चिंता आहे? अचिंत्य परमात्म्याचं चिंतन करणारे तुम्ही, तुमच्या मुखावर चिंता शोभत नाही. विरक्त महात्म्याला असं चेहरा फोडिली गोबरी तैसा दिशे तोंडावरी असं असून जमत नाही. काय झालं तुमचं? असं कोणतं धन चोरीला गेलं? नारदजींनी सांगितलं, मी माझ्यासाठी दुःखी नाही, मी तिच्यासाठी दुःखी आहे. दुःखवी अनेकांचे दुःखे, दुःखवी अनेकांचे दुःखे. दुसऱ्याचं दुःख पाहून वेदना होतात त्याचं नाव साधू आहे, आणि दुसऱ्याचं दुःख पाहून आनंद होते त्याचं नाव राक्षस आहे. दुसऱ्याचं घर पडलं, बरं झालं, बरं झालं, बरं झालं घर पडलं, बरं झालं घर पडलं, बरं झालं घर पडलं. गरिबाने घर बांधलं, हा श्रीमंत आहे. गरिबाने घर बांधलं आणि हा म्हणू लागला, बघा याच्याजवळ काही नव्हतं, 1 एकर शेती नव्हती, बरोबर कष्ट केले, काम केले, लोकांच्या घरी गुरं राखले, साल धरलं, आज बघा किती छान, किती छान, वा वा असं म्हटलं तर समजावा हा साधू आहे, हा चांगला माणूस आहे, सज्जन आहे. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं आणि दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे. वा, तुझा मुलगा नोकरीला लागला, वा वा, आमचे 3 आहेत पण एकही लागलं नाही, काय भाग्यवान आहे, तुझा मुलगा नोकरीला लागला, वा वा. आणि मग त्याच्या मुलाचं सुख पाहून हाच पेढे वाटायला लागला, समजून जावं सज्जन आहे. राक्षस कसा? दुसऱ्याच्या सुखाने हा दुःखी आहे. काय झालं हो? नाही म्हणे त्याच्या मुलाला नोकरी लागली. दुसऱ्याच्या सुखाने जर दुःखी होत असेल तर तो असुर आहे, आणि दुसऱ्याच्या सुखानं त्याला आनंद होत असेल तर तो साधू आहे, साधू आहे. काय झालं मग, का दुःखी आहे? सगळी कहाणी सांगितली. महाराज, भक्ती ज्ञान वैराग्य दुःखी आहे, त्याच्याकरता काय करावं लागेल? म्हणजे सोपं आहे, हा उपाय तर अगोदरच आहे. सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञ स्मृतो बुधैही. ज्ञान यज्ञ करावं लागेल. आणि कलियुगामध्ये ज्ञानयज्ञ, ज्ञानयज्ञ म्हणजे आपल्या गावात कालपासून सुरुवात झाला, आज 2रा दिवस आहे, करता करता 8व्या दिवशी काला होणार आहे, याचं नाव आहे ज्ञानयज्ञ. कोणता यज्ञ आहे जी? हा ज्ञानयज्ञ, ज्ञानाचा यज्ञ. कथाकार 2 ते 5 तेच करू लागला. संध्याकाळचा कीर्तनकार ज्ञान सांगू लागला, ज्ञानयज्ञ. आणि हेच कलियुगामध्ये काय आहे, जे सत्कर्म आहे असं. हो महाराज, मग हे जर सत्कर्म असेल ना बाबा, यांनी जर भक्ती ज्ञान वैराग्य पुष्ट होत असेल ना, तर मग तुमच्या मुखातून तुम्हीच हा सत्कर्म यज्ञ करा, ज्ञान यज्ञ करा. ज्ञान यज्ञ स्मृतो बुधही. विद्वानांनी याला, बुध लोकांनी म्हणजे विद्वानांनी याला सत्कर्म म्हटलं. म्हणजे इथे करायचा नाही. गंगाद्वार, माझ्याकडे लक्ष द्या, गंगाद्वार समीपे तो तटम आनंद नामकम. गंगेच्या काठावर आनंद नावाचा घाट आहे, त्या घाटावर आपल्याला ही कथा करायची आहे. आनंद नावाचा घाट हरिद्वार पासून चालू होतो, तो मुजफ्फरनगर शुकताल ज्या ठिकाणी शुकदेवजींनी कथा सांगितली तेच ठिकाण सनकादिकांनी निवडलं. तेच गंगेच्या काठावरून हरिद्वार पासून मुजफ्फरनगर गाडीमध्ये बसायचं. मुजफ्फरनगरच्या गाडीमध्ये बसले की मुजफ्फरनगरहून गाडी लागते आनंद घाटावर. तो सगळा परिसर हरिद्वार पासून तर शुक्रतालपर्यंत सगळा परिसर आनंद नावाचा घाट आहे. पूर्ण गंगेचा किनारा आहे. काय सांगू तुम्हाला, अशी लुसलुसीत मऊ माती आहे गंगेची, वाळू. बाकीचं काही करण्याची गरज नाही, आपोआप रस प्रवाह त्या ठिकाणी होतो. मंडप घालण्याची गरज नाही. का बरं? मोठमोठे झाडं आहेत, वटवृक्ष आहेत, त्या झाडाच्या सावलीखाली बसता येईल. उंच आसन लावण्याची गरज नाही. वाळू जमा करायची, रज जमा करायची आणि तिला गोलाकार दिला की तिथे आसन टाकलं की त्या आसनावर बसतील सगळे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे हे ठिकाण असं आहे, मध्यंतरीचं ठिकाण आहे. वर जर यज्ञ केला असता, ज्ञान यज्ञ, वर जर भागवताची कथा केली असती तर फक्त काही लोकांनाच त्याचा लाभ झाला असता.
पण श्रोते दुर्लभ आहे, तिथे जास्त श्रोते मिळाले नसते. म्हणून आपण कथा खाली करू. खाली आले कारण खालच्या लोकांनाही थोडं वर येता येईल, वरच्या लोकांना थोडं खाली येता येईल आणि मध्यभागी आपल्याला कथा करता येईल. कथेचं ठिकाण ठरलं. म्हणे महाराज कथा कोण करणार? म्हणे महाराजजी तुम्हीच कथा करा. सनकादिक महाराजांना कापुरी घ्या लावून कथा तुम्हीच करा. सनकादिक महाराजांना कथा करण्याकरता आसन नसतं केलं. काय अधिकार आहे सनकादिकाचा? वा वा वा, काय अधिकार आहे. सदा वैकुंठ निलया हरिकीर्तन तत्पराहा. हळूहळू. सदा श्रीकृष्ण निलया हरिकीर्तन तत्पराहा. कथा मात्रैक जीविनः, ज्याचं जीवनच कथा झालेलं आहे असे सनकादिक महात्म्य आहे. वय भरपूर आहे, एवढं वय आहे, फार वय आहे, पण दिसतात कसे? 5-5 वर्षाच्या मुलासारखे. वय भरपूर आहे पण दिसतात कसे? 5-5 वर्षाच्या मुलासारखे. काही लोकांचं वय लय असते पण बुद्धी 5-5 वर्षाच्या पोरासारखी असते. पण यांचं तसं नाही आहे. यांची बुद्धी भरपूर आहे, वय भरपूर आहे. पण यांचं जे दिसणं आहे की नाही, हे दिसणं 5-5 वर्षाचे लेकरू कसे दिसतंय, लावण्यवतवान तसे दिसतात. सुरकुत्या नाही पडल्या, चष्मा नाही लागला, कानाने बरोबर ऐकू यायला लागलं, डोळ्याने बरोबर दिसायला लागलं. काही काही लोकांचं वयच कळत नाही महाराज. आता अमृत महोत्सव झाला आळंदीमध्ये, ज्या महाराजांचा झाला त्यांचं वय 75 वर्ष आहे, पण असे दिसतात जसे 22 वर्षाचे आहे. असं वाटतच नाही की हे यांचं वय 75. आपण 30, 35, 32, 37 वर्षाचे माणसं. असं वाटते पिकून गळाला आलो, चालता येत नाही धड. आई गणे कठीण आहे. सनकादिक कसे आहेत? सदा वैकुंठ निलया हरिकीर्तन तत्पराहा. कीर्तनामध्ये तत्पर आहे. कथा म्हटली की कथा चालू होण्याच्या अगोदरच येतात. हरी कीर्तनामध्ये तत्पर. आपण कसे आहे? हरी कीर्तन तत्पर. अतत्पर झालं का चालू? होऊ दे चाल पहिली. महाराज आले असेल काय? महाराज आले, बोलायला सुरुवात झाली असेल काय? मग बोलायला सुरुवात झाली, अर्ध्या तासाने आपण येतो. आपण गेलो का विठ्ठल जय जय विठ्ठल, झाला घरी. काल्याच्या कीर्तनाचंही तसंच असते का हो? काल्याचं कीर्तन किती ते किती आहे? म्हणजे 10 ते 12. नाही एवढ्या लवकर होत नाही, 11 ते 1 होईल. मग आपण कसं कधी जायचं? म्हणजे बरोबर 11:15 वाजता जाऊ. 11:15 वाजता 15 मिनिटं जायला लागतात. बरोबर 1 वाजल आणि लगेच 1 वाजला की लगेच पंक्ती बसल. आपण हरी कीर्तन अतत्पर. हरी कीर्तनामध्ये अतत्पर आहे, सनकादिक हरी कीर्तनामध्ये तत्पर आहे. का हो हे 5-5 वर्षाचे का दिसतात? असं कोणतं फेर अँड लवली लावतात ते मध्ये फेर अँड लवली लावत नाही. बाकीच्या जेवढी साबण लावाल तेवढं चेहऱ्यावरचं मार्दव्य जाईल. जेवढं तुम्ही बाकीचे प्रॉडक्ट वापराल तेवढं तुमचं चेहरा हा कर्कश होईल. काय करायचं? नाही, एक काम करायचं, हरी कीर्तन. हे सतत एका मंत्राचा जप करतात. हरी शरणम 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 हरी शरणम. वा. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. या मंत्राचा सारखा जप करतात सनकादिक महात्मे. म्हणून चेहऱ्यावरचं लावण्य अजून टिकून आहे. वयाच्या 12व्या वर्षी येतं त्याला लावण्य म्हणतात. वयाच्या 16व्या वर्षी येतं त्याला तारुण्य म्हणतात. तारुण्य हळूहळू हळूहळू गायब होत असते. लावण्यही तसंच आहे. पण काही काही माणसाचं लावण्य हे टिकून राहते. की प्रथम वयसा काळी लावण्याची नवाळी
प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी ज्ञानोबराय म्हणतात. लावण्यवान शरीर अत्यंत सुकुमार सुंदर दिसते. सनकादिक महाराजजी तसेच आहे. आणि मग उंच आसनावर बसवलं, त्यांना प्रणाम केला, कथा सांगायला सुरुवात केली. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यशश्रवण मात्रेन हरिश्चित्तम सम आश्रये. तिथं कथा जेव्हा चालू झाली, जय शब्द नम शब्द शंकस शब्द तथैवच, जय जयकार होऊ लागला. जय हो जय हो, जसं वारकऱ्याच्या दिंडीमध्ये जेवाला पंगत बसली की पहिले जय जयकार. आलं का वाढून सगळ्याला म्हणे आलं. पुंडलिक वरदारी विठ्ठल घ्या. कीर्तन चालू झालं का पुंडलिक वरदारी विठ्ठल. याच्याशिवाय आपला वारकरी संप्रदायाचा कुठलाही कार्यक्रम झाल्यासारखा वाटत नाही. कथा सुरुवात पुंडलिक वर, कथेचा शेवट पुंडलिक आहे का नाही. वारकऱ्याच्या मुलाचं लग्न जरी असलं तरी कीर्तनाचा कार्यक्रम, आणि कीर्तन संपलं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आहे का नाही. हा जय जयकार आहे वारकऱ्यांचा जय जयकार. तिकडे वेगवेगळ्या संप्रदायाचे वेगवेगळे जय जयकार. काय जय जयकार. सीताराम हे रामानंदी संप्रदाय, सीताराम राधा वल्लभ संप्रदाय, हरिवंश संप्रदाय, हे वेगवेगळे संप्रदायाचे वेगवेगळे. श्री हरिवंश. वारकरी एकमेकाला भेटले काय म्हणतात. अरे दोन वारकरी एक भेटले काय म्हणतात. हरी हरी जय हरी. दोन वारकरी एकमेकाला भेटले, जय हरी रामकृष्ण हरी म्हणतात का नाही. श्री विठ्ठल म्हणतात. सनकादिक महाराजांच्या कथेत जय जयकार व्हायला लागला. सनकादिक महाराजजी कथा सांगायला लागले, कथेचं महत्व सांगायला लागले की आयुष्य दिलं न देवानी, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासी जीवपण भवरोग. दिले घेतले नाही, दान दिले. काय. इंद्रिय हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय दिले. ज्याला नाही त्याला विचारा. ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. विचारा की ओ मावशी 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 इकडे बघा माझ्याकडे. हां, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. माझ्याकडे लक्ष द्या. तुमच्याच गावातल्या माताजी आहेत त्या बसतात की आता त्यांचे आसनं टाकून. तुम्ही कशाला इकडे तिकडे पाहता. एक शब्द कथेचा कोटी रुपयाचा आहे. कशाला नुकसान करून घेतात. घेणं न देणं तुम्ही आहे की नाही. नुकसान तुमचं होणार. तुमचं लक्ष विचलित झालं की कथा थांबणार आहे. कथा हे वक्त्याच्या सांगण्यावर नसून कथा ऐकणाऱ्याच्या ऐकण्यावर आहे. कथा सांगणारा सांगू लागला, ऐकणारे ॲक्सेप्ट करायला नाही लागले, इकडे तिकडे बघायला लागले, इग्नोर हाणायला लागले. आणि मग तुम्ही जर इग्नोर हाणायला लागले तर मग वक्ताही म्हणते जाऊ दे गड्या, काय आपण सांगून फायदा. सनकादिक महाराज कथा सांगतात, दिले इंद्रिय हाथ पाय कान. जर तुम्हाला देवाने इंद्रिय दिलेलं आहे, जब पैदा नहीं हुए तब भगवान ने भोजन की व्यवस्था माँ के पेट में ही पैदा कर दी थी. असं म्हणतात बुवा की बाळाचा जन्म होण्याच्या अगोदर बाळाच्या दुधाची व्यवस्था परमात्म्याने केलेली. बाळाचा जन्म व्हायचा आहे, अगोदर दुधाची व्यवस्था आहे. काय तुझी चिंता नाही केली त्याने. काय तुला मोकळं ठेवलं. मग तू त्याचं भजन का करत नाही, त्याची कथा ऐकत का नाही. कथा आहे महाराज. कथा ही आई आहे, हरिकथा ही माय आहे. तीच आपल्याला या कलीच्या कलुषित वातावरणातून सोडवणारी दिव्य ही भागवताची कथा आहे. सनकादिक सांगत होते, नारदजी ऐकत होते. ऐकता ऐकता भक्ती महाराणी प्रगट झाली आणि प्रगट झाली नृत्य करू लागली. काय नृत्य करते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. तिच्या मागे ज्ञान वैराग्य आलं. भक्ती सनकादिकाला विचारते, महाराज मी राहू कुठं. सनकादिक म्हटले, माझ्या कथा श्रोते आहेत ना, भक्त आहेत ना, वैष्णव आहेत ना,
भगवंताचे भक्त त्यांच्या हृदयामध्ये निवास कर. हे काम बंद करा उद्या, नाही तर मग कथा आपण सकाळी